शूज आणि चप्पल इकडे तिकडे फेकू नका, घरात उलटे ठेवू नका. यामुळं घरात अशांतता आणि गरिबी निर्माण होते. हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्यानं श्वसनाचा आजार होत नाही आणि शरीरात रक्त गोठण्याची समस्या देखील होत नाही. काही महिलांना फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याची सवय असते, परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत, कारण त्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. भूक कमी लागत असेल तर आंब्याचं लोणचं, पराठा किंवा चपातीसोबत खाल्ल्यानं भूक वाढते. जर तुम्हाला अशक्तपणा किंवा सुस्ती वाटत असेल तर काळे मीठ आणि नारळाचं सेवन करा. पोटाशी संबंधित समस्या असल्यास मसूर खा, खूप फायदा होईल. सर्दी झाल्यास आल्याची वाफ घेतल्यास खूप आराम मिळतो. नाक वाहणं आणि नाक बंद होणं यासारख्या समस्या दूर होतात. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका, त्यामुळं डांग्या खोकला होऊ शकतो. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही आयोडीनयुक्त अन्नाचं सेवन करावं. रंग निखळण्यासाठी कच्ची पपई बारीक करून चेहऱ्यावर लावा, यामुळं रंग साफ होतो. गॅसची समस्या असल्यास काळी मिरी आणि मीठ बारीक करून पाण्यासोबत खाल्ल्यानं खूप आराम मिळतो. जर तुम्हाला दम्याची समस्या असेल तर आल्याच्या चहामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या मिसळून प्या, यामुळं दमा नियंत्रणात राहतो. बडीशेप मिसळून दूध पिल्यानं कंबरदुखीपासून आराम मिळतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्यानं किडनी कधीच खराब होत नाही. रात्री नाभीमध्ये तेल टाकल्यानं मेंदूला जलद काम करण्यास मदत होते आणि आरोग्यही सुधारते. रोज दही सेवन करणाऱ्यांना युरिनरी इन्फेक्शन होत नाही. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, यामुळं पोटाचे आजार होऊ शकतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू शकते. पित्ताशयात खडे असल्यास मुळ्याचा रस पिल्यानं खडे होणे थांबते. आल्याचा छोटा तुकडा रोज चघळल्यानं आजार टाळता येतात. सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगवा केल्यानं केस मजबूत होतात.